ऐसा वारा त्या टिकेसी, ऐसा वारा त्या टिकेसी, ऐसा वारा त्या टिकेसी, ऐसा वारा त्या टिकेसी, ऐसा वारा त्या टिकेसी. श्री शके 1500 साहोत्तरी तारण नाम संवत्सरी एका जनार्दनात्यादरी ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. ग्रंथपूर्वीचा ती शुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधुनिया एवं विध प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोकाति भाविका ग्रंथार्या. बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठा निमोदा तटी लेखन कामाटे संपूर्ण झाली. ज्ञानेश्वरी पाठी जो वरील मराठी ते अमृताचे ताटी आनंद रोठी ठेविली. श्री कृष्णार्पणमस्तु. पुंडलिक वरदे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुवर्य गोविंद महाराज की जय. सर्वांनी पहिला अध्याय, सर्वांनी अध्याय पहिला काढायचा आहे. 5 ओव्या वाचायच्या आहे आणि या गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं परत आपल्याकडून सतत या ज्ञानेश्वरीची सेवा व्हावी हा संकल्प करायचा आणि घरी गेल्यानंतर दररोज ज्ञानेश्वरीचा जमेल तशा पारायण करायचं, जमल तशा ओव्या वाचायच्या. जसं कामामधून आपल्याला वेळ मिळेल. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी अनुभवावी म्हणून आज संकल्प करायचा आणि जमल तसं पारायण करायचं आहे. आणि नाही जमलं तर पुढच्या वर्षी बाबांच्या पुण्यस्मरणापर्यंत एक तरी आपल्याकडून पारायण पूर्ण होईल असा संकल्प करायचा आणि पारायणाला सुरुवात करायची. सर्वांनी पहिला अध्याय काढा, 5 ओव्या वाचायच्यात. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्याय. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्तीदासो अवधारी ज्योती हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश जय तवर्ण पुनिर्दोष स्मृती स्मृती तेचे अवयव रेखांकिक भाव चेत लावण्याची ठेव अर्थशोभाष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती केवले प्रपयरत्नांची पुंडलिक वरदे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. सर्वांनी ज्ञानेश्वरी बंद करायची. ज्ञानेश्वरीची पूजा होईल, आरती होईल आणि या 12व्या वर्षाच्या तपपूर्ती सोहळ्याच्या ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता होईल, परिपूर्णता होईल. तत्पूर्वी सर्वांनी आपल्याजवळ जे साहित्य असेल उपलब्ध ते साहित्य पूजेकरता वापरायचं आणि नसेल तर मानसिक पूजा करायची.
ते मी वाहिली देवाला बरं. फुलं सर्वांनी ज्ञानेश्वरी बांधायची नाही, फक्त बंद करायची, बांधू नका. पूजा करायची आहे. आपल्याजवळ जे साहित्य असेल ते समोर घ्यायचं. या गणेश ताटे, या पुढं या. या सुरेश दादा, या समोर या. आहे का पाणी आहे इथं? एक वस्त्र आहे तिथे, आपली शाल आहे, वस्त्र आहे. ठेवा या समोरून. ओम पवित्राणां पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतं देवतानांच भूतानां यो पिता शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभैरणं सर्वलोकैकनाथं. ज्ञानेश्वरीला पाणी असेल तर थोडं पाणी लावायचं आणि गंधाक्षता करायचे. गंधाक्षता लावा. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्याय. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमदशाकमश्वत्थं प्रावुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तशकाघा गुणप्रवृद्धा विषये प्रबालाः अधश्च मूलानि अनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्य तथोपलभ्यते नान्तो न जातिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं स्वीरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषाध्यात्मनित्या विनिवृत्तकाम द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यद्वाप्नोति यच्चापित्क्रामति सुरः गृहीतैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चामि विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितमवाप्य पुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यदन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यदन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्ति चेतसा यदादित्यकदन्तेजो जगद्भासयते किलं यच्चन्द्रमस्य यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकं गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधि सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापानसमायुक्त पचाम्यन्नं चतुरिदं सर्वस्य चामृति सन्निविष्टो मदस्मृतिज्ञानमपोनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृतवेदविदेव चां द्वाइमो पुरुषलोके शरश्चाक्षर एव च सर्वाणि भूतानि कुटस्थोऽक्षर उच्यते उत्तमपुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदावृत यो लोकत्रयमाविश्य विवर्ते वेश्वरा यस्मात्क्षरमतितोऽमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितपुरुषोत्तमः यो मामेव समूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदं उक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात्कृतकृतश्च भारत हरिः ओं तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योग नाम पंचदशोध्याय. गंधाक्षता अर्पण केल्यानंतर आपल्याजवळ फुलं असतील तर फुलं अर्पण करायचे. त्यानंतर ज्ञानेश्वरीला दक्षिणा आणि प्रसाद अर्पण करायचा आहे. हे ठेवा समोर, इथं ठेवा. द्रोण ठेवा, इथं द्रोणच ठेवा. हातामध्ये पाणी घ्या. ब्रह्मार्पणं ब्रह्माविर्ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. प्रसाद अर्पण केल्यानंतर ज्ञानेश्वरीला यथाशक्ती यथामती दक्षिणा अर्पण करायची आणि पाणी फिरवायचे. ओम दक्षिणां समर्पयामी. आपल्याजवळ वस्त्र असेल तर ज्ञानेश्वरीला वस्त्र अर्पण करायचं. वस्त्र लावात. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा निन्यानि संयाति नवानि देहि. जैसे जीर्णवस्त्र सांडिजे मग नूतन भेजिजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथे. आरती असेल तर आरती घ्यायची आणि आरतीला सुरुवात करायची. घ्या हातामध्ये, लावा हात दोघे. आरतीला पाणी ओवाळा, थोडं पाणी ओवाळा.
सर्वांनी आपापल्या जाग्यावर उभं राहा, फक्त आरती करता जाग्यावरच उभं राहा. आरती ज्ञानराजा मा कैवल्य तेजा सेवेती साधू संत मनो वेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगीत नेनाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवेती साधू संत मनो वेधला माझा. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मच केले राम जनार्दनी टक चिठेले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवेती साधू संत मनो वेधला माझा. आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा पायी दाखवी आम्हा. आरती तुकारामा राघवे सागरात पाशान तारिले तैसे तुकोबाचे भंग रक्षिले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी आम्हा. आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी आम्हा. आरती तुकारामा कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रारम सदा वसंतन हृदयारिंदे भवम भवानी सैतन्नमामी. खालील लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पायन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे वाळीन मने नामा. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुच सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेव मारी श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. अशितगिरी समं शात्कज्जलं सिन्धुपात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखति यदि त्वं शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारं न याति इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञ तोषावे तोषो निवज द्यावे पसायदानहे. जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मिरती वाडो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जे वांचिल तो ते लावो. प्राणी जात वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तुया भूता चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रबेचे अलांछन. ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनीती लोकी. भजे जो आतिपुरकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये. दृष्टादृष्ट विजय व्हावे जे येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो. हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. सर्वांनी हात वर करायचे आणि माझ्या मागं म्हणायचं आहे हरये नमः हरये नमः हरये नमः. सर्वांनी आपापल्या जागेवर शांत बसायचं आहे. पुढील सूचना हरिभक्तीपरायण महंत विष्णूजी महाराज देतील. कृपया सर्वांनी 5 मिनिटं शांत बसायचं आहे. चला संस्थेतील आजीमाजी विद्यार्थी सर्वांनी दिंडी प्रदक्षिणा करता लगेचच हजर राहायचं आहे. चला लवकर. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले. येत माझे जे उरले पाईक पण. कैवल्य साम्राज्य ज्ञानचक्रवर्ती ज्ञानराज माऊलींच्या कृपेने
समाजयोगी त्यागमूर्ती निष्काम कर्मयोगी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या आशीर्वादाने बाबांचा हा तपपूर्ती पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आज पारायणाची सांगता सर्वांच्या उपस्थितीमध्ये झाली, त्याबद्दल मी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे संस्थांच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करतो. आपण भाग्यवान आहात की क्षेत्राच्या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथाची सेवा होण्याकरता भाग्य लागतं. भाग्याशिवाय गोष्टी होत नाही. 2 मिनटं कोणी बोलू नका बसलेली मंडळी. कारण आपण पहिल्या दिवशी आलात, काही दुसऱ्या दिवशी आलात, जसं आपली वेळ असेल त्या पद्धतीने. कोणी 5 दिवस पारायण केलं 5 दिवसामध्ये, कोणी 7 दिवसामध्ये केलं, कोणी 8 दिवसामध्ये पारायण केलं. आणि कोणी पारायण करत असताना इथे 8 दिवस आपण श्रवण केलं, ते सुद्धा एक भाव या ठिकाणी ज्ञानेश्वरीला उपलब्ध होतो आहे. आणि तुम्ही या मंदिरामध्ये आल्याबद्दल, कारण महाराज सांगतात वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विन. आपण सुद्धा आपलं भाग्य आहे की ते ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये पारायण घडतं आहे. इंद्रायणीच्या तीरावरती या भूमीला माऊलींचे पाये लागले, याच भूमीवर या ठिकाणी पारायण होतं आहे. आणि तोही या ठिकाणी गुरुवारी महाराजांच्या पुण्यस्मरण तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी पारायण होत असताना सर्वांना विनंती असेल, काही भाविक नवीन आहेत, काही जुने आहेत, या ठिकाणी असंच पारायण दरवर्षी असतं. 12 वर्ष झालं पारायण संपलं असं नाही. चंद्रसूर्य असेपर्यंत गुरुवारी बाबांची पुण्यस्मरण होणार आहे. आपण जाणार आहेत तरी पुण्यस्मरण मागे राहणार आहे. तुम्ही आम्ही जाणार आहेत तरी पुण्यस्मरण या ठिकाणी जवरी कीर्ती महाराज सांगतात, या ठिकाणी चंद्रसूर्य असेपर्यंत या ठिकाणी ही पारायणाचा महिमा पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. तर पुढच्या वर्षीसुद्धा मी सर्वांना निमंत्रण देतो. या ठिकाणी कार्तिक महोत्सव असतोच, पण त्याहीमध्ये तुम्हाला गर्दीमुळं नाही येता आलं माऊलीच्या समाधी सोहळ्याला, तर पुण्यस्मरण सोहळ्याला निवांत 2 वेळेस दर्शन होतं. काही मगाशी काल मला काही लोकांनी सांगितलं की भाग गेला अशी न गेला, अवघा झाला आनंद. आम्ही पारायण केलं 2 दिवस माऊलीचं दर्शन. आणि सांगेल मी तुम्हाला, काम असेलच या ठिकाणी राम होतो. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. डोळ्यापुढे साध्य असेल तर साधना घडते, साध्य नसेल तर साधना घडत नाही. त्या निमित्तानं पारायण झालं. पारायणामुळं आज आपण घरी एकत्र 15 मिनटं बसू शकत नाही, केवढी माऊलीची ताकद आहे. आज 3 तास तुम्ही पारायणला बसलात तरी या ठिकाणी तुम्हाला कंटाळ येत नाही. उलट लोक म्हणतात की असंच पारायण या ठिकाणी असावं. म्हणून जास्त आता वेळ आपल्याकडे कमी आहे. आपल्या ज्ञानोबराईच्या ग्रंथाचाच महिमा असा आहे, जो वाचील लक्षात ठेवा, जो जे वांचिल तो तेला हो. त्याच्या पूर्ण इच्छा ज्ञानोबराई पूर्ण करतायत. हां, आणि याच पद्धतीने आज महाराजांनी आयुष्यभर फक्त पारायणच केले. हे जी केंद्रीय महाराज संस्थांचं वैभव दिसतंय गुरुवारी महाराजांचं, महाराजाने आयुष्यामध्ये फक्त झोपताना ज्ञानेश्वरी, उठताना ज्ञानेश्वरी आणि पूर्ण ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन या ठिकाणी पारायणे केली. माऊलीला ज्याने डोक्यावर घेतलं, माऊली त्यांना जवळ करतात. पण आज असं होतं आहे की आपण माऊलीला डोक्यावर घेत नाही, मायेला डोक्यावर घेतो म्हणून आपल्याला त्रास भोगावा लागतो. तुम्हाला विनंती असेल की आपण सुद्धा आज संकल्प करा की रोज घरी पारायण वाचा. 100 ओव्याचा संकल्प करा. 100 ओव्या वाचल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. नाही 100, 100 नाही, पण 100, 50, 25, 21 एक तरी ओवी रोज वाचा. एक तरी. महाराज सांगतात सगळ्याकरता टाईम असतो पण परमार्थाकरता नसतो. असो, या मंदिरात आल्याबद्दल पुनश्च एकदा संस्था आपला आभारी आहे. आणि जाता जाता विनंती असेल, या ठिकाणी वरती कलशारोहणचं काम आपलं करायचं आहे आणि त्याच्याकरता सुद्धा तुम्हाला निमंत्रण असेल. याहीपेक्षा तो तर कार्यक्रम आपण जागतिक कीर्तीचा करणारच आहोत. या ठिकाणी जवळ खूप मोठा कार्यक्रमाचं नियोजन त्याचं असेल. त्याच्या अगोदर या मंदिराकरता अनेक लोकांनी सहकार्य केले. जाता जाता कोणाला वाटलं चला नाम 1 ओवी आपलीकडनं घडावी, 10 ओव्या आपल्याकडनं घडाव्यात, नाही देता आलं तर नका देऊ, पण एकमेकाला सांगा अरे असं असं मंदिर चालू आहे, त्या मंदिराकरता सहयोग द्या, तर नक्कीच पुण्य असेल. असो, आमचे अनेक संकल्प असतात. तर यावर्षी पारायण आपलं संपन्न झालं. स्वप्नसुद्धा वाटत नव्हतं एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रमाचं नियोजन कराल. कार्तिकी यात्रेमध्ये या ठिकाणी फक्त संध्याकाळचे मी कीर्तने घेतले होते निवेदित. पण पुन्हा लक्षात आलं की पुण्यस्मरण सोहळा 12वा तपपूर्ती आहे. शास्त्र सांगते 12 वर्ष झालं त्याला तप एक पूर्ती म्हटलं जातं. 25 वर्ष झालं त्याला रौप्य महोत्सव म्हटलं जातं. 50 वर्ष झालं त्याला सुवर्ण महोत्सव वर्ष म्हटलं जातं. 75 वर्ष झालं त्याला अमृत महोत्सव म्हटलं जातं. 100 वर्ष एखादी साधना घडली त्याला शताब्दी महोत्सव म्हटलं जातं. आपण मला वाटतं शताब्दीकडे वाटचाल करत
आता कोण जगेल वाचेल याचा विचार म्हणून तपपूर्ती सोहळा जे संकल्प मनात आले ते गुरुवारी बाबांनी करत घेतले. लक्षात ठेवा, आज संपूर्ण या ठिकाणी रात्री ज्ञानेश्वरी 22 तारखेला ज्ञानेश्वरी आणायची होती. समाज मला जास्त येईल तर 22 तारखेला 12:30 वाजता फोन केला आणि 1 वाजता दुकानदाराने ज्ञानेश्वरी दुकान खोलून इथे ज्ञानेश्वरी पाठवल्या. 50 ज्ञानेश्वरी म्हणल्या उपलब्ध आपल्याकडे असाव्यात. म्हणजे जो या ठिकाणी संकल्प करत गेलो आपण ते गुरुवारी महाराजांच्या कृपेने या ठिकाणी संपन्न झाला. 7 दिवस अन्नदाना सेवा तुम्ही बघितलं. या ठिकाणी बालगोपाळ येतात. आम्हाला वाटतं तुमची स्पेशल व्यवस्था द्यावी, मला वाटतं तुमच्या रूममध्ये गरम पाणी पाठवावं, पण ती व्यवस्था करण्याकरता मला वाटतं तुम्हाला रोज पंक्तीला काय पहिल्याच पंक्तीला तुम्हाला जेवायला घालावं रांगोळ्या काढून. पण शास्त्र सांगतंय परमार्थामध्ये अवस्थेपेक्षा व्यवस्थेला महत्त्व द्या. आता घरी तुम्ही गेलात ना, घरी संध्याकाळी गेलात, उद्या सांगायचं घरी चल चांदीच्या ताटात दे मला जेवायला, पंचपक्वान रोज खा. घरी व्यवस्थेला महत्त्व द्या. पंढरपूर आळंदीमध्ये गुरुवारी बाबा सांगायचे अवस्था महत्त्वाची आहे, परमार्थामध्ये व्यवस्था बघू नका, परमार्थामध्ये या ठिकाणी अवस्था बघा. आज तुम्हाला तरी एवढे गर्दीत कधी धक्के खाता येणार आहेत घरी, आहे ना, म्हणून या ठिकाणी एवढा आनंद असतो आणि तुमच्यामुळं आम्हाला घडतंय. या ठिकाणी महाराज सांगतात तुमच्याने मी दिसत तसे बरा. म्हणून या विनंती असेल की या ठिकाणी या उत्सवामध्ये तुमच्याकडनं आमच्या संस्थांकडनं जर तुमची कदाचित सर्वांची सेवा घडू शकत नाही, पण कदाचित जर तुमची सेवा घडली नसेल तर नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही प्रयत्न करू. याच्यातून कदाचित तुमची गैरसोय झाली असेल तर गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि कारण हा मोठा उत्सव असतो, इथे या ठिकाणी सर्वाला सहकार्य करावं लागतं. इथल्या अन्नदानाचा महिमा वेगळा आहे, क्षेत्राचा नामाचा महिमा वेगळा आहे आणि इथल्या भक्तीचा महिमा वेगळा आहे. या अनेक अंगाने विचार करत असताना या ठिकाणी जाताना एवढं सांगणार आहे मी तुम्हाला की आपण आल्याबद्दल केंद्रीय महाराज संस्था आपलं शतश ऋणी आहे. कारण आपले अनेक उपक्रम असतात, नुसतं पारायण आळंदीतच नाही तर आपले महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर आणि आता देशाच्या बाहेर एक आपलं पारायण करायचं आमचा मानस आहे भक्त परिवारांचा. की विदेशामध्ये गुरुवर्य बाबांच्या आशीर्वादाने एक पारायण विदेशामध्ये करायचा आमचा मानस आहे. की एक कदाचित तो अमेरिका असेल, श्रीलंका असेल, इथे जाऊन ज्ञानेश्वरी पारायण आपला करायचं आहे. अशा अनेक लोकांची इच्छा माझ्याकडे आहे. बरेच लोक इच्छा व्यक्त करत आहेत. अनेक क्षेत्राच्या ठिकाणी आपल्या 4 धाम यात्रा असतात. 1-2 हजार लोक यात्रेला असतात. यावर्षी 3 मार्च ते 11 मार्च काशीमध्ये 3 दिवस शिवलीला अमृत पारायण आहे. काशी, अयोध्या, प्रयाग, चित्रकूट 11 मार्चला रिटर्न आहे. पुढे 8 दिवस पुन्हा कीर्तन करून जगन्नाथपुरी, भारतामध्ये 4 धाम आहेत, जगन्नाथपुरी धाम, द्वारका धाम, रामेश्वरम धाम आणि बद्रीनाथ धाम. यावर्षी जगन्नाथपुरीला 20 मार्च ते 29 मार्च या दरम्याने तिथे 4 दिवस सप्ताह आणि 4 दिवस तुळशी अर्पण सोहळा तिथे आपण ठेवलेला आहे. तुळशी अर्पण सोहळा रोज 1000 तुळशीपत्र भगवान परमात्म्याच्या नावाने तिथे अर्पण करायचे. विष्णू सहस्रनाम इतर त्या ठिकाणी नामस्मरण करून तिथे जगन्नाथपुरी धाम इथे 20 मार्च ते 29 मार्च सप्ताह तिकीटं जवळजवळ काढलेले आहेत. काढून तिकीटं दोन्ही यात्रेचे ठेवलेले आहेत. म्हणजे अनेक ठिकाणी आपल्या यात्रा असतात, तिथे तुम्ही संपर्क करा. त्याचसमवेत कारण अनेक नर्मदा परिक्रमा असते. आळंदीला काही भाविक आहेत. यावर्षी तुम्हाला निमंत्रण देतो. महाराष्ट्रात सर्वात मोठी दिंडी आहे. जशी इथं व्यवस्था याच्यापेक्षा वारीमध्ये व्यवस्था वेगळी असते. तर पंढरपूरच्या दिंडीमध्ये या. तुम्ही म्हणता मी एकटाच आहे, एकटा या, काही काळजी नाही. तुम्ही म्हणता मी एकटीच आहे, आमच्या घरचं कोण नाही, गावचं कोण नाही, डायरेक्ट केंद्रीय महाराज संस्थेत या. या ठिकाणी घरचाच परिवार आहे केंद्रीय महाराज संस्था. तुम्ही इथे विचारा. इथे श्रीमंताचा विचार नाही, गरिबाचा नाही, इथे जातीचा विचार नाही. सर्वांनी या, भक्ती करा. हीच शिकवण बाबांनी आयुष्यभर केली आणि तेच शिकवण आम्हाला दिली. तेच आम्ही पुढं जतन करण्याचा प्रयत्न करतो आहे. पुनश्च एकदा या ठिकाणी या संस्थांना ज्याला जे सहकार्य करता येईल ते सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. आणि 7 दिवस ज्या ज्ञानेश्वरी पारायण केलं, या ठिकाणी आमचे मित्र कुठल्याही संस्थांचा कार्यक्रम असेल, अगदी त्यांच्या सेवा त्यांची असते. ज्ञानेश्वरी हा त्यांचा भाव आहे. ज्ञानेश्वरीकरता जीवन जगायचा, ज्ञानेश्वरीकरता श्वास घ्यायचा. हरिभक्त पारायण ज्यांनी 108 पारायण अजनवर्षाखाली करून अनुष्ठान केलं. या ठिकाणी श्री नारायणजी महाराज मुंडे वाशिमकर यांच्याकरता जोरात एकदा टाळ्याच्या गजरा स्वागत करा. त्या समवेत या ठिकाणी संजयजी महाराज गव्हाणे
याने सुद्धा पहिल्या दिवसापासून, कारण कोणते काम पडलं त्या ठिकाणी गायन करतायत, सुंदर असं कीर्तन करतात. जोग महाराज संस्था 4 वर्षे सुटलेले आहेत, त्याने सुद्धा पारायण केलं. पण कसं आता मोठाचा गाडा, मग या ठिकाणी ज्याचा वशील त्याचं कुत्र काशीला. तर यांचा आमचा वशील आहे, ती म्हणणं आम्ही खालीच बसतो बाबा, आता महाराजाला वर बसवा. या ठिकाणी संजय महाराज गव्हाणी यांच्याकरता सुद्धा जोरात एकदा टाळी वाजवा. आणि सर्वच आपण आलात, कोणाचं नाव उल्लेख न करता, महिला मंडळ, पुरुष मंडळ, आमचे इस्लामपूरचेच ना तुम्ही, इचलकरंजी. यावर्षी बरं वाटलं, बरेच भाविक इचलकरंजीवरून त्यांचा ग्रुप पारायण आलात. पुढच्या वर्षी स्पेशल निमंत्रण तुम्हाला सर्वांनी या, त्याच्यापेक्षा अजून वेगळी आम्ही व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी पुन्हा सर्वजण तुम्ही आलात, कोणाचं नाव उल्लेख न करता गुरुवारी केंद्रीय महाराज संस्थांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. आणि दोघांनी पारायण केलं त्याबद्दल या ठिकाणी नारायण महाराज मुंडे यांच्या ठिकाणी स्वागत पूर्ण पोशाख देऊन, संजय महाराज गव्हाणे यांचं पूर्ण पोशाख देऊन, गुरुवारी केंद्रीय महाराज संस्थांचे हितचिंतक, अगदी गावामध्ये महाराजांच्या जन्मभूमीमध्ये कुठला कार्यक्रम असेल तर अगदी मोठी पावती असते, सहकार्य असतं. गोविंद श्रीरंग केंद्रे यांना विनंती आहे, आपण व्यासपीठ चालक नारायण महाराज मुंडे यांचा सत्कार करायचा आहे. वैभवजी पोकरकर खाली या. बस. त्या समवेत संजयजी महाराज गव्हाणे आपण सुद्धा इथे आलात. आपला सुद्धा सत्कार आमच्या संस्थांचे तंबू मॅनेजर संजयजी तांबे, आपण संजय गव्हाणे यांचा सत्कार करायचा आहे. या संजय तांबे, अगदी 7 दिवस कुठली सेवा असेल काम सोडून या ठिकाणी पूर्ण पोशाख या ठिकाणी देऊन त्यांचं स्वागत होतं आहे. विनंती असेल आपल्याला, आता सर्वाचा सत्कार मला करावा वाटते पण खिशात हात काही खाली जातोय, तर विनंती असेल या ठिकाणी सत्कार होण्यापेक्षा सर्वात महत्त्वाचा सत्कार ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी आपल्या मुखातून जाते, ही आपला भाव आहे. म्हणून जे वाचक या ठिकाणी आले, आम्ही संकल्प केला आहे की पुढच्या वर्षी 4 महिने चातुर्मासला थांबा. ज्याला वाटलं 4 महिने थांबायचे पंढरपूरला, त्यांच्याकरता आमचे गणेश भीमराव ताटे, आम्ही अनेक सांगतो की 4 महिने अन्नदान तिथे करायचं आहे बरं का. वाघबाई आहेत का, वाघ मावशी? हां, या ठिकाणी. आणि त्यांच्या पुढे ज्यांना वाटलं, मी काल बोललो कीर्तनात, 108 पारायण करायचं असेल वर्षभर, इथे राहण्याची व्यवस्था, पूर्ण भोजन, 2 वेळेस भोजन, चहा, नाश्ता, त्याची व्यवस्था, पारायण 108. पण इथे पारायण करायचं, नाही तर मग वैताग म्हणून यायचं नाही. नुसतं ज्ञानेश्वरी ठेवायची, निमित्ताने गेला जावायला भेटायला, गेला सुनाला भेटायला, गेला भावायला भेटायला, याच्याकरता नाही. त्यांनी फक्त पारायणच केले पाहिजेत, त्याची सेवा बरं का. कृष्णाबाई, खूप सेवा असते आमच्या कृष्णाबाईंची. या ठिकाणी त्यांचासुद्धा या ठिकाणी नाश्ता दिलेला आहे. तुमचंसुद्धा स्वागत होतं आहे. पुढे या, त्याशी स्वागत राहिलं. या कृष्णाबाई दिदीचं लवकर या. अगदी गुरुवारी महाराजांवर सेवा आहे, आगरी आहेत, मच्छीमार असायची, पण बाबांच्या कृपेने सर्व सोडून केवळ या ठिकाणी बाबांची कृपा म्हणूया. सुंदर कीर्तन करते छोटी. आता सर्वांना सूचना अशी असेल, ग्रंथ संस्थांचे असतील
इथे उपलब्ध करा. जे आपले प्रायव्हेट असतील घेऊन जा. आणि आता लगेच नाश्ता करायचा आहे. नाश्ता झाला की आपल्याला दिंडी करायची आहे. नामामनी प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. माऊलीच्या मंदिरातून लगेच दिंडी जायचे. आणि प्रत्येकाची शूटिंग आमचे वैभव सर करतायत. त्यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवा. वैभव शेठ पोखरकर, त्यांना एकदा गरम पाण्याने आंघोळ घालून आपण दिंडीला आणू त्यांना. प्रदक्षिणा करायची. वैभव सर सर्वांच्या यांच्याकडे बघा. एकदा सर्वांनी हात वरती करून भजन करायचं आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री गुरु गोविंद महाराज की जय. वाचक मंडळी की जय. आता सर्वांनी नाश्ता करा. सेल्फ सर्व्हिस हाताने घ्या आणि सावकाश पळू नका. सर्वांनी आता दिंडीला सामील व्हायचं आहे. हॅलो. नवनाथ. चला इथे घ्या. नारायण महाराज 100 रुपये दक्षिणा. चला गणेश ताटे नाश्ता करण्याकरता चला सर्व. हा ज्या आणि दिंडीमध्ये सर्व महिलांनी ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन चालायचंय प्रदक्षिणा करता. ज्ञानेश्वरी सर्वांनी सोबत घ्यायची, पण अगोदर नाश्ता करायचा आहे आणि नाश्ता केल्यानंतर सर्वांनी दिंडीमध्ये सहभागी व्हायचं आहे.